चला तर आपण बायोटिक एजंट मधला जो शेवटचा पार्ट आहे याच्या अगोदर आपण लिव्हिंग ज्याला बायोटिक एजंट मध्ये आपण पहिला टाइप बघितला की एंटोमोफिली म्हणजे पॉलिनेशन थ्रू इन्सेक्ट्स. सेकंड पार्ट बघितला आपण ऑर्निथोफिली. ऑर्निथो मीन्स बर्ड्स, पॉलिनेशन थ्रू बर्ड. आणि आता आपल्याला लिव्हिंग मध्ये बघायचं आहे ते म्हणजेच चिरोप्टेरोफिली, सो पॉलिनेशन थ्रू बॅट. म्हणजे आपल्याला बघायचं आहे नंबर 3 पॉइंट बघायचं आहे चिरोप्टेरोफिली. चिरोप्टेरो या शब्दाचा अर्थ आहे बॅट, वटवाघूळ आहे, नॉक्टर्नल आहे. फिली मीन्स ट्रान्सफर. So pollen grains are transferred through bat. Pollen grains are transferred through bat. That means pollination takes place through bat. Pollination takes place through. Pollination takes place through bat. Pollination takes place through bat is called as chiropterophily. आता बॅट हा एक नॉक्टर्नल अॅनिमल आहे. नॉक्टर्नल अॅनिमल म्हणजे काय असतं? सो अॅनिमल remains active during night. So active during night. Animal remain active during night called as nocturnal animal. आता बघा हा रात्रीच्या वेळी, ह्याला आपण मराठीत निशाचर प्राणी म्हणतो, जो रात्री ऍक्टिव्ह असतो आणि हा रात्रीच्या वेळी भ्रमण करत असतो, फूड कलेक्ट करत असतो. याचाच अर्थ पॉलिनेशन हे रात्रीच्या वेळी होत असतं. म्हणजेच इव्हिनिंग किंवा नाईट टाइमला जे पॉलिनेशन होतं ते थ्रू बॅट होतं. याला आपण म्हणत असतो चिरोप्टेरोफिली. आता ठीक आहे, आपण पॉलिनेशन टेक्स प्लेस थ्रू बॅट बघितलं. बॅट हा नॉक्टर्नल अॅनिमल आहे हेही बघितलं. नॉक्टर्नल म्हणजे ऍक्टिव्ह ड्युरिंग नाईट, रात्री ऍक्टिव्ह असतात त्यांना नॉक्टर्नल. हे जे आहे आता ज्या फुलांच्या मध्ये हे पॉलिनेशन होतं त्या फुलांना काय म्हणायचं? त्या फुलांना म्हणायचं चिरोप्टेरोफिलस फ्लावर्स. चिरोप्टेरोफिलस फ्लावर्स म्हणायचं. जसं की आपण ॲनिमोफिली मध्ये ॲनिमोफिलस फ्लावर्स, एंटोमोफिली मध्ये एंटोमोफिलस फ्लावर्स, ऑर्निथोफिली मध्ये ऑर्निथोफिलस फ्लावर्स, हायड्रोफिली मध्ये हायड्रोफिलस फ्लावर्स, लाईकवाईज चिरोप्टेरोफिली मध्ये चिरोप्टेरोफिलस फ्लावर्स. ओके. आता हे जे फ्लावर्स असतात हे फ्लावर्स किंवा याचं एक्झाम्पल काय आहे हेही बघूया आपण. फॉर एक्झाम्पल अँथोसिफॅलस. अँथोसिफॅलस यालाच कडम ट्री म्हटलं जातं. कडम ट्री याच्यामध्ये पॉलिनेशन हे थ्रू बॅट होतं, रात्रीच्या वेळी पॉलिनेशन होतं. दुसरं एक्झाम्पल आहे ॲडन्सोनिया. ॲडन्सोनिया याला असंही म्हटलं जातं बॅओबॅब ट्री म्हटलं जातं. याला बॅओबॅब ट्री, जसं की कडम ट्री ऑर नेम आहे अँथोसिफॅलसचं, तसं बॅओबॅब ट्री इज अ अदर नेम ऑफ ॲडन्सोनिया. थर्ड एक्झाम्पल आहे कायगेला. कायगेला पिनाटा. यालाच सॅवसेज ट्री म्हटलं जातं.
ही 3 एक्झाम्पल आहे. अँथ्रोसिपॅलस, हॅडन्सोनिया, कायगेला पिनॅटा. ह्या तिघांच्या मध्ये जे पॉलिनेशन होतं ते थ्रू बॅट होतं आणि थ्रू बॅट जे पॉलिनेशन होतं त्या प्रोसेसला आपण म्हणतो चिरोप्टेरोफिली आणि फ्लावर्सना म्हटलं जातं चिरोप्टेरोफिलस फ्लावर्स. ओके, व्याख्या कळालेली आहे तुम्हाला. सो पॉलिनेशन टेक्स प्लेस थ्रू बॅट इज कॉल्ड एज चिरोप्टेरोफिली. कोणा बॅट कसला अॅनिमल आहे? नॉक्टर्नल आहे, ऍक्टिव्ह ड्युरिंग नाईट. फ्लावरला काय म्हणायचं? चिरोप्टेरोफिलस फ्लावर. कोणकोणती एक्झाम्पल आहेत? 3 एक्झाम्पल बघितलेले आहेत. अँथ्रोसिपॅलस आहे, हॅडन्सोनिया आहे आणि कायगेला पिनॅटा. ओके, आता हे जे चिरोप्टेरोफिली सक्सेस होण्यासाठी म्हणजे हे पॉलिनेशन सक्सेस होण्यासाठी या फुलांना काय काय बदल करावे लागतात त्या बदलांना आपण मॉडिफिकेशन्स म्हणतो, ॲडॅप्टेशन्स म्हणतो. ते आपल्याला बघायचे. कोणकोणते बदल हे पॉलिनेशन सक्सेस होण्यासाठी करावे लागतात या फ्लावरला हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे ॲडॅप्टेशन्स फॉर चिरोप्टेरोफिली काय बदल होतात हे आपण बघूया. सो मॉडिफिकेशन्स फॉर चिरोप्टेरोफिली. Adaptations. For chiropterophily. आपल्याला माहित आहे adaptations are nothing but modifications. Modifications म्हणजे चेंजेस. त्या फुलाला काय काय बदल करावे लागतात हे आपण बघणार आहे. पहिला बदल आपण बघूया फ्लावर मध्ये. फ्लावर. आता ही जी फ्लावर्स असतात ही फ्लावर्स लार्ज साईजचे असतात. लार्ज साईज. मोठ्या साईजचे असायला पाहिजे कारण याचा एजंट आहे बॅट आणि बॅटची साईज मोठी असल्यामुळे फ्लावर पण मोठ्या साईजचे असते. टफ फ्लावर्स असतात. थोडे टफ असतात, त्याच्या पेटल्स वगैरे टफ असतात. डल कलरचे असतात. डल कलर म्हणजे कलर फुलांचा डल असतो. फ्लावर प्रोड्यूस कॉपियस नेक्टर. प्रोड्यूस कॉपियस नेक्टर म्हणजे याच्यामध्ये जो नेक्टर फुलातील जो रस तयार केला जातो तो कॉपियस असा टेस्ट असेल. नेक्टर तयार केला जातं आणि त्याचं प्रमाणही इथं लार्ज असतं. सो लार्ज अमाऊंट ऑफ नेक्टर. त्याचबरोबर या फुलांना विशिष्ट प्रकारचा स्ट्रॉंग ओडर असतो. सो हॅव्हिंग स्ट्रॉंग रोटिंग फ्रूट लाईक ओडर. रोटिंग फ्रूट लाईक ओडर म्हणजे सडलेल्या फळांच्या सारखा असा एक उग्र वास असतो. स्ट्रॉंग ओडर असतो की ज्या वासाच्या दिशेनं हे बॅट त्या फुलाकडे आकर्षित होतं आणि पॉलिनेशन हे घडवून आणलं जातं. सो लार्ज साईज आहे, टफ फ्लावर आहे, डल कलर्ड फ्लावर्स आहे, प्रोड्यूस कॉपियस नेक्टर, प्रोड्यूस लार्ज अमाउंट ऑफ नेक्टर, हॅव्हिंग अ स्ट्रॉंग रूटिंग फ्रूट लाईक ओडर. फ्लावर ओपन at evening or night. ही जी फुलं असतात ही जनरली संध्याकाळच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला ओपन होतात कारण बॅट हा नॉक्टर्नल अॅनिमल आहे. म्हणजे फुलांनी पण स्वतःत बदल केलाय की ते दिवसा ओपन न होता रात्रीच्या वेळी ओपन होतील आणि त्यांचं पॉलिनेशन हे जास्तीत जास्त सक्सेस होईल. सो पॉलिनेशन सक्सेस होण्यासाठी हे फुलांनी केलेले बदल आहेत. या बदलाला म्हणायचं ॲडॅप्टेशन्स. आता पोलन ग्रेन्स कसे असतात याचे? पोलन ग्रेन्स तर हे जे पोलन ग्रेन्स असतात हे स्टिकी असतात.
आणि इडिबल असतात. म्हणजे खाद्ययुक्त पण असतात, स्टिकी कलर असतो की जेणेकरून त्यांना अटॅच व्हायला मदत होते. फ्लावर आणि पोलन ग्रेन मधल्या या बदलांच्या मुळे अडॅप्टेशन्स म्हणजे मॉडिफिकेशन चेंजेसमुळं जास्तीत जास्त सक्सेस रेट वाढतो की जे बॅट मार्फत पॉलिनेशन होतं. तर हा शेवटचा लिव्हिंग मधला शेवटचा जो टाईप होता चिरोप्टेरोफिली, हा आपण इथं पाहिलेला आहे. आता इथं म्हणजे अबायोटिक बायोटिक याचे सगळे एजंट्स आपण डिटेल पाहिलेले आहेत. या सगळ्यांचा एक आपण सगळ्यात शेवटी फ्लोचार्ट तयार करणार आहे. तो फ्लोचार्ट पण आपण बघूया. फ्लोचार्ट फॉर पॉलिनेटिंग एजंट्स. म्हणजे थोडक्यात पॉलिनेटिंग एजंटची एक समरी तुमच्याकडे तयार होईल की जेणेकरून लक्षात ठेवायला तुम्हाला त्याची मदत होईल. सो पॉलिनेटिंग एजंट्स. याच्या महत्वाचे दोन टाइप्स आहेत. एक अबायोटिक आणि दुसरा एजंट आपण बघितलेला आहे तो म्हणजे बायोटिक. अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग, बायोटिक म्हणजे माहित आहे तुम्हाला लिव्हिंग एजंट असतं. अबायोटिक मध्ये दोन महत्वाचे आहेत, एक विंड आणि दुसरं वॉटर. याला आपण ॲनिमोफिली म्हणतो. वॉटर याला आपण हायड्रोफिली म्हणतो. बायोटिक मध्ये वेगवेगळे आहेत, जसं की इन्सेक्ट्स, याला आपण एंटॉमोफिली म्हणतो. एंटॉमो मीन्स इन्सेक्ट, फिली मीन्स ट्रान्सफर. बर्ड्स ऑर्निथोफिली म्हणायचं. ऑर्निथो मीन्स बर्ड्स. बॅट चिरोप्टेरोफिली म्हणायचं. चिरोप्टेरोफिली. चिरोप्टेरो मीन्स बॅट. स्नेल मेलॅकोफिली म्हणायचं. मेलॅकोफिली. मेलॅको मीन्स स्नेक. स्नेक ओपिओफिली म्हणायचं. ओपिओफिली. ओपिओ मीन्स स्नेक. आणि लास्ट आहे ते म्हणजे अँट्स. याला मायर्मिकोफिली म्हणायचं. Myrmico means ant. So these are the various type of living biotic agents, and these are the wind, water, and the abiotic non-living agent is the summary of pollinating agent. आणि इथं आपला pollinating agent pollination हा या टॉपिक मधला सब पार्ट आहे तो कंप्लीट होतो. थँक्यू.